हे देवा, मला स्वतःसाठी काही नको आहे, माझ्या या जनतेसाठी मला या राज्यात उष्ण हवा हवी आहे. तेव्हाच ब्रह्मदेव म्हणाले, सृष्टीच्या नियमात मी बदल करू शकत नाही, पण आज तू माझी भक्ती केलीस आणि म्हणून तुझ्या भक्तीला भुलून या तुझ्या नगरीत मी 22 कुंड निर्माण करणार आहे आणि या 22 कुंडात 52 घरे निर्माण होणार आहेत. या 22 कुंडातील 7 कुंड ही सप्त ऋषींच्या नावावरून या विश्वजठाई सप्त धारा म्हणून ओळखले जाईल. यातील हे मधोमध असलेले कुंड, या कुंडाला माझ्या नावावरूनच सारं विश्व ब्रह्मकुंड म्हणून ओळखतील आणि या ब्रह्मकुंडाला जो कोणी भाविक भक्त स्नान करून परिक्रमा परिपूर्ण करेल, त्याच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, क्लेश जर कोणी मधुराधीन असेल म्हणजे जेव्हा एकदा ध्यानात दारू सुटली, नक्की तुम्ही देखील मदिरा मुक्त व्हाल, त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होईल असा आशीर्वाद राजा वसूला दिला. देवा, अद्भुत चमत्कार. कारण आतापर्यंत नियतीच्या नियमानुसार मातीतून झरा उमलतो, त्या झऱ्याचं पाणी हे थंडगार असतं. पण विश्वातील असा एकच झरा या ब्रह्मकुंडात आहे आणि विश्वातील राजगीर नगरी एकच अशी आहे जिथं या झऱ्यातून गरम पाण्याचा उगम होतो. हे कुंड उष्ण उदक म्हणून ओळखलं जाईल. पण देवा, दैवी तत्वावरचा विश्वास मात्र ढळू लागला. अजूनही ढळू लागलाय. कारण ज्या दैवी तत्वाचं आम्ही संरक्षण केलं, त्याच दैवी तत्वानं आमच्या सोन्यासारख्या संसाराची का विल्हेवाट लावावी. राजन, गैरसमज आहे तुझा.